महाराष्ट्र सदनातील गैरसोयींबद्दल आक्रमक झालेल्या शिवसेना खासदारांना आंदोलनादरम्यान भान उरलं नाही। त्यांनी एक पाऊल पुढे टाकत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असल्याचा आरोप करत तिथल्याच एका कर्मचाऱ्याला ते खाऊ घालण्याचा प्रयत्न केला। पण यामुळे महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींचा मुद्दा तर बाजूलाच राहिला आणि एका मुस्लिम कर्मचाऱ्याला त्याचा रोजा असताना जबरदस्तीनं खाऊ घातल्याचा आरोप शिवसेनेच्या खासदारांवर झाला। रमजान के महीने में किसी कर्मचारी के मुंह में रोटी ठोसना ये कोई शोभा देने वाली बात नहीं है और इसीलिए आज कांग्रेस की ओर से इस विषय को सदन में उठाया गया है। हम चाहते हैं कि रेसिडेंस कमिश्नर इस मामले को दिल्ली पुलिस तक ले जाए और इन तमाम एमपीओ के खिलाफ मुकदमा दर्ज करके इन्हें तुरंत गिरफ्तार किया जाए, ये हमारी मांग है। हा आरोप शिवसेना खासदारांनी लगेचच फेटाळला। विषय असा आहे, महत्त्वाचा आहे, इथे जाती हे देण्याचा कलह करण्याचा, कारण ते स्वतः मुस्लिम असल्यामुळे ते जाणून बुजून या संबंध प्रकरण त्यांच्या अंगावर शेकल्यामुळे त्यांनी वेगळा करायला देण्याचा उल्लेख केला। शिवसेना सरकारमधीलच पक्ष असल्यानं विरोधकांनी संधी साधत लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला। त्यावरून जोरदार गोंधळही झाला, पण शिवसेनेनं सर्व आरोप फेटाळून लावले। जो रमज़ान का सम्मान करना चाहते हैं वो कम से कम इस सदन में कोई झूठ बयान इस सदन में न करें। दिवसभरातल्या गदारोळानंतर मात्र राजन विचारे यांनी या घटनेबद्दल माफी मागितली नसली तरी खेद व्यक्त केलाय। तो अभी आपके माध्यम से मेरे को मालूम पड़ा कि वो मुस्लिम युवक है, तो उसका समझो उसको अभी मेरे को मालूम पड़ा, तो उसको समझो उसकी भावना दुखी हो गई, तो उसके लिए खेद व्यक्त करता हूँ। शिवसेना खासदारांनी आक्रमकपणा दाखवण्यासाठी जी पद्धत वापरली ती नक्कीच आक्षेपार्ह आहे, पण ती व्यक्ती मुस्लिम असल्यानंच तिला टार्गेट केलं गेलं असा आरोप करणं म्हणजे या मुद्द्याला राजकीय रंग देण्यासारखं आहे आणि या प्रकरणात नेमकं तसंच घडताना दिसतंय। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी, मग ते सत्ताधारी पक्षाचे असो की विरोधी पक्षाचे, असे विषय हाताळताना प्रगल्भता आणि सामाजिक सलोखा बिघडणार नाही अशी भूमिका घेणंच हिताचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।